नमस्कार, मी आहे संतोष शिंदे. माझ्या यूट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे 20 तारीख. सर्वांना माहिती आहे की आज इलेक्शन आहे, म्हणजे मतदान. आणि त्याचबरोबर सर्वात मोठा दिवस म्हणजे माझ्यासाठी सर्वात मोठा दिवस म्हणजे माझा झाला आहे आज जन्म, म्हणजे 20 तारखेला तर आहे माझा वाढदिवस. तर ज्याने मला विश केलं आहे त्यांना मनापासून थँक्यू. आणि हे मतदान माझं पहिलंच आहे, म्हणजे माझ्या बड्डेच्या दिवशी सरकारने मला हक्क दिला की मतदान करण्याचा. माझ्याबरोबर भरपूर जणांचे आज बड्डे आहेत, म्हणजे मला माहिती आहे त्यांनासुद्धा माझ्याकडून हॅपी बड्डे. वोटिंग करायला जाते तर आता जाऊन आल्यावर मिळते खरं केक कापायचा. आणि आज सर्व आहे बंद, म्हणजे तुम्हाला माहिती असेल इलेक्शन आहे म्हणून सगळीकडे दुकानं आणि बंद आहेत. तर आम्हाला जवळपास म्हणजे पालीच आहे, तर पालीतूनच आम्ही सर्व आणतो. तर मी कालच गेली होती, पण केक नाही आणू शकत. तर मग गेल्या वर्षीसारखाच मी परत घरातमध्येच केक बनवणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते कसा बनवणार आहे किंवा काय. तर वोटिंग करून येते आणि नंतर मग तुम्हाला केक कसा बनवणार ते दाखवते. झालं आहे माझं मतदान करून. हे बघा, मतदान देऊन आले. आणि हे बड्डेच्या दिवशीच हे वालं मतदान पहिलंवालं होतं. तर हे बघा, त्या काकाने खूप थोड्या पद्धतीने लावला नाही म्हणून, कारण हा चीक असतो म्हणतात आणि जात नाहीत लवकर. जसे मी बोलले की मी केक घरीच बनवणार आहे, तशा प्रकारे मी बिस्किटांचा केक बनवणार आहे. तर हे हॅपीचे बिस्किट पुडे होते, त्याची पावडर केले बिस्किटांची आणि नंतर मग त्यांचं मी एकत्र मिश्रण केलं आहे, कारण त्यामध्ये पाणी टाकून त्यांना एकत्र करून घेतलं आहे. आणि एकत्र त्याचा एक साचा झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी इनो टाकला आणि नंतर मग ते एक वेळा फिरवून इनो सगळीकडे मिक्स झाला असेल तेव्हा मी डब्याला तेल लावून डबा घेतला आणि त्यामध्ये सरळ एका लेवलने आधी ओतलं आणि नंतर मग एका लेवलने करून घेतलं. नंतर मी हा केक चुलीवरच करणार होती म्हणून मी तवा ठेवला. तव्यावरती वाळू ठेवून त्यावरती डबा ठेवला आणि डब्यातून हवा बाहेर जाऊ नये म्हणून मी त्यावरती जड असं एखादी पातेलं ठेवले, कारण ती जड होती म्हणून मी त्यावरती ठेवली. आणि तिकडे केक तयार होईपर्यंत इकडे माझं डेकोरेशन तयार झालं. असं तुम्ही झाले तयारी, केक पण रेडी झाला आहे. आता थराची म्हणजे ह्याची तयारी झाली. आता स्वतःची तयारी करेन आणि मस्त अशी फोटो काढेन. आता फोटो काढणाऱ्यांवरती आहे कसे फोटो काढतायत किंवा काय. तर मी सांगितलं आहे सृष्टीला आणि नेहाला. आता बघूया कोण कोण येत आहेत. बड्डे असल्यावर सगळ्यांना एक्साइटमेंट असते, तशी मलाही असते. माझी पण तयारी झाली होती, सर्वजण आले होते. तर मग केक कापायची तयारी झाली होती. त्याच्या अगोदर सर्वांनी आरती केली. तर आता इथे आरतीच करायचा कार्यक्रम सुरू आहे, म्हणजे प्रत्येकजण आरती करेल आणि नंतर मग केक कापण्यात येईल. तर लागोपाठ सगळेजण आरती करून घेतील. तर हे बघा, सगळेजण आता आरती करण्यात व्यस्त आहेत. यंग लेडी, ह्या आमच्याकडची यंग लेडी आहे. बघा चेहरा मुलाचा बड्डे आहे. मोठी मुलं पडत नाही, पाय बसतात. हा जो चेहरा मी लपवला आहे, हा चेहरा कोणाचा आहे हे जे माझे रेग्युलर व्हिडिओ बघणारे आहेत त्यांना नक्कीच ओळखण्यात येईल. तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की हा नक्की चेहरा कोणाचा आहे किंवा कोणाचा असेल. ज्यांचे केस म्हणजे बघणारे असतील ते नक्कीच सांगतील. ते लाव जरा, ते लाव, ते आणलेस ना. तू नावाला येते का पुढं? काय जर तुझी उत्सव तू मेणबत्ती लावणार लावले आहे. लावीन मी 2 तरी लावीन. संतोषी जाताना ते मोठ्या मामा हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर संतोषी, हॅपी बर्थडे टू यू. बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल. हे हॅपी बर्थडे टू यू संतोषी दीदी. हॅपी बर्थडे संतोषी दीदी.
त्याला बरं पहिले घालव ना एक नाही घालवायची नाही. नाही घालवायची असते मेणबत्ती नाही घालवायची. ही बघा सर्वात ती माई जर काय चेहरा बघून ठेवा. हा. सगळ्या कार्यक्रमात माझ्या सगळ्या ह्याच्यात पुढे असणारी सर्वात यंग लेडी. व्हिडिओ केला ना त्याने. काय पूर्ण हे सृष्टी तू कसं ठेवलं? काय घालव सगळ्या थोडं थोडा हा तर हेच होतं साधं सिंपल असं सेलिब्रेशन. तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हाच होता छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आता माझे कपडे चेंज केले आणि आता फ्रेश होणार आहे, कारण मी आता साईडची छोटीशी मुलगी होती, तिच्या काळोखात नाही येऊ शकत म्हणून तिला मी केक द्यायला गेली होती. म्हणून मी लगेच कपडे चेंज केले आणि द्यायला गेली होती. तर तुम्ही बघितला असेल, हा होता माझ्या बड्डेचा व्हिडिओ. आणि बड्डे नंतर मी व्हिडिओ केला नाही, कारण दुसऱ्या दिवशी लगेच डॉक्टरकडून आले आणि नंतर गोंधळ समजला आहे. तर मी गोंधळाला म्हणजे नवीनच लग्न झालं होतं का दादाचं आत्ता सध्या, तर त्याच्या इकडे गोंधळ होता. तर मी गोंधळ बघायला गेले, कारण मी पहिल्यांदाच गोंधळ बघायला जाणार होती आणि पहिल्यांदाच बघितला आहे एवढ्या वर्षामध्ये. कारण मला माहीत नाही गोंधळ कसा असतो किंवा काय, मी बघितलंच नव्हता. पण कसं आपण त्यामध्ये नाचू शकतो की, कारण त्यांच्या गोंधळावाल्यांनीच गोंधळामध्ये नाचतात की ज्यांच्या घरामध्ये आहे त्यांचीच फक्त माणसं नाचू शकतात, हे आम्हाला माहीत नव्हतं. तर नंतर आम्हाला त्यांच्यामधल्याने म्हणजे जे नाचत होते ते बोलले नाचायला या नाचायला, आणि आम्ही पण गेलेलो. पण मी थोडीशी क्लिप केले गोंधळाची, ती नक्कीच बघा. पण मी नाचताना नाही आहे ती, मी पण त्यावेळेला गोंधळ नाचले. आणि त्यानंतर हा व्हिडिओ कंटिन्यू चालेल. आणि मी आता जाते एका बड्डेला, एका छोट्या मुलीच्या बड्डेला, म्हणजे तिचा पहिलाच बड्डे आहे. तर चला मग बड्डेला जाऊया. तोपर्यंत तुम्ही गोंधळाची क्लिप बघा, पूर्ण गोंधळ कसा झाला किंवा काय छोट्यामध्येच टाकला आहे. आणि गोंधळाला जेवण असतं, म्हणजे मी पहिल्यांदाच गेले त्यामुळे मी सांगते, गोंधळाला जेवण असतं जे म्हणजे कोंबड्याचं आणि बकऱ्याचं असं असतं, म्हणजे चिकन मटन आणि वडे भात, त्यामध्ये त्याचा रस्सा आणि कांदा आणि लिंबू हेच होतं. कारण पहिल्यांदा, कारण त्यांची शूटिंग करायची असते की नाही, चालते की नाही हे पण मला माहीत नव्हतं करतात की नाही. पण काय काय जण बोलले की टाकलेले चालते, पण मी हे टाकते. तर ह्या लगेच हे 3 व्हिडिओ, म्हणजे माझा बड्डे, गोंधळाचा व्हिडिओ आणि आत्ताचा व्हिडिओ म्हणजे या बड्डेचा, तो पण ह्या एक सलग उद्या येईल. तर नक्कीच बघा.
आता झाले मी बड्डेच्या इथे सर्व मुलांची गडबड चालू आहे केक कसा आहे किंवा डेकोरेशन काय आहे बघायसाठी. तर सर्वजण इथे मस्ती चालू आहे आणि हा आहे केक. आणि आता लगेच सुरुवात झाली आरती करायला. कारण मुलगी लहानच आहे आणि तिला लवकर झोपायची सवय आहे त्यामुळे ती कंटाळले. मी सर्वांच्या आरतीचे व्हिडिओ नाही काढले आहेत कारण फक्त मी त्यांचे फोटो टाकलेत. ज्याने ज्याने आरत्या ओवाळल्या आहेत त्यांचे फोटो तुम्हाला पुढे बघायला मिळतील. तर लाईनीमध्ये तुम्हाला फोटो दिसतील. अच्छा काढायचा नंबर सुटी देतो. मी काय घ्यायचं तिथं घ्या तिथे कोण बसते बसा परत एकदा केक ते परत भरतं ह्याच्यात. केक कापून झाल्यानंतर केकची हालत अशी झाली म्हणजे वरचा लेअर काढल्यानंतर. आणि ही होती बिर्याणी. तर बिर्याणी खूप मस्त अशी झाली होती. तर हा होता छोटासा बड्डेचा व्हिडिओ. कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.